नाही. कोणतं व्यसन करायचं काय? आई वडिलांची क्षमा करायची ना? ये हा म्हणणार आहे ये पटकन ते लवकर आताही पिकअप नाही घेत काय ते मागचं ते आता गरीब आहे ते ये तू ये जाऊ दे कुठला ना उमेदवार उभा केला ना मतदान द्यायचं लागते का रे माहिती आहे कितीला जाता आता शाळेत तू? पाचवीले का रे? दारू प्यायची काय जीवनात? मन मी शपथ घेतो की बोटलावर घड्याले दबू नको देऊ तू पण मी शपथ घेतो की दारू पिणार नाही मित्रांना पाजली तर अपमान करणार नाही आई वडिलांची क्षमा करीन आणि लग्नापर्यंत काय तुझे जन्म कोणा दिला? पॅन्ट कपडे कोण घेतले? आई तुम्ही शाळेत कोण घातलं? आई बाबा ना बरं बाबू दोघांची आता पोझिशन सेम ठेवली तुझ्या नाही तर लोक गाडीवर लिहितात आई तुझा आशीर्वाद मग बापाचा काय धनुर्वाद अबे आई बाबा अबे आई बाबा मोठ्या बाबू तुला पुस्तक देतो मन मी शपथ घेतो की रोज शाळेत जाणार दारू पिणार नाही का रे? तुला मी दोन पैकी एक उत्तर प्रश्न विचारतो का रे? हे पुस्तक घेते की विची नोट घेत? काय काम करतात ते बाबा? कोणता? कोंबडे क्या बात है अरे व्यवसाय आहे ना बाबू कशाला काशी जातो रे बाबा कशाला पुंडली जातो कशाला काशी जातो रे बाबा कशाला पुंडली जातो सत्य सांगती ते ऐकत नाही इंद्रियाचे ऐकतो कशाला काशी जातो रे बाबा चालू दे होय अबे इथे दिले का बक्षीस देतो तुझा अध्यक्ष ठरला नाही का आता माहिती बाबू व्यवसाय करतात की तुझ्या बाबा अबे सगळे झोकलो तुया शिकला तू गड लेका काय पाहिजे रे दोन पैकी हा बरं रे टाळ्या तर वाजवा इमानदारीला धंदा करते त्याचा बाप कोणताही धंदा करू ना नकाच्या पालीपासून तर डोक्याच्या पालीपर्यंत कोणतंही काम केलं पाहिजे फक्त आई तर भिकारीने जगला पाहिजे म्हणून नाही तर भिकारीची संख्या दुनिया भराची वाढून राहिली 1 रुपया द्या तुम्हाला बच्चा पास हो जाएगा अबे भिकाऱ्या काम करना पावर वाजव बाप स्वाभिमानानं जगते लेकरांना 50च्या पुस्तकात पण 20च्या नोटीला लाथ मारली पुस्तक स्वीकारलं रे बाबा घे नतमस्तक झालो तुझ्या बाजूची पुस्तकही घे 20ची नोटही घे उद्योगाच्या घरी एक सिद्धी पाणी म्हणून महिला मंडळी या पोराने जन्माला आणणाऱ्या तुम्ही म्हणून नीतिशील पोरग जन्माला येते सगळ्यात जास्त पोरग माईच्या संपर्कात असते शिवाजी राजा तुमच्यामुळे जन्माला आला अरे एवढे मोठे शिवाजीने स्वराज्य निर्माण केलं बाबासाहेबांना घटना केली पण भीमाई जन्माला आणली होती सावित्रीबाईनं शाळा खोलली पण सहकार्य कोणाचं होतं ज्योतिबा फुलेचं तुम्ही नसत्या साधू संत जन्माला आले नसते तुम्ही नसत्या महापुरुष जन्माला आले नसते तुम्ही नसत्या उद्धव बाबा जन्माला आले नसते तुम्ही नसत्या एका घराचे 4 घरे झाले नसते एका रात्रीत घर फोडतो बाई तू कोणता मलम वापरतो काय सांगा बाप्पा तुझ्या मनात आलो ना 10-12 दिवसात नवऱ्याच्या गौऱ्याचा वापरतो जय देव जय माझ्या नवऱ्या जय माझ्या नवऱ्या 12 दिवसांना जमा करतो गौऱ्या जय देव जय आता माणसांना आरती चालू केली 15च्या पासून जय देवी जय माझी बायको जय माझी बायको जय माझी देव मनापासून ऐकतो जय देव जय माझ्या माय बापाला काढून देतो तुझे माय बाप घरी येऊन येतो जय देव माझी सखी बहीण दिवाळीच्या दिवशी हाकलून देतो तुझी बहीण 9 महिने ठेवतो जय देव
लग्न झालं की प्रतिज्ञा बदलली. सासरवाडी माझा देश आहे, तिथे सगळे सोयरे माझे बांधव आहे. बायकोवर माझे प्रेम आहे. बायकोला बर्बाद सासऱ्याच्या मालमत्तेचा मला अभिमान आहे. सासऱ्याला बर्बाद करणे यातच माझे सौख्य समावलेले आहे. जय सासून जय सासरा. खरं आहे की नाही बाबू? मी जे बोलतो ते खरं आहे की नाही? अरे आपल्या घरात भांडण झालं की सगळ्यात जास्त कोण बोलते, आई की बाबा? सर्वात जास्त कोण बोलते? तू न बोलले, तू मोठा आहे. कोण बोलते रे सगळ्यात जास्त? बोला. अबे कोण उभा राह तू? राह उभा. स्टँड अप. तू नाही रे, तोच मागचा. तू मागचा तुझ्या भाऊ मागता रे. अरे सावधान सावधान उभा राह. एक साथ खाली बैठेंगे, खाली बैठ. एक साथ खड़ा रहेंगे, खड़ा रहे. आओ ना जे पोरगा दुरून राजा हातने पाडून राहिला. बाबू घरात जास्त भांडण झाले की कोण बोलते जास्त? आई. कोण बोलते? ते काढून गेली आता. मग आता फोटो मग घालून दिले. बाबू कोण बोलते जास्त, आई की बाबा? आई. तुझ्या घरी जास्त फोन कोणाचा आहे, आईचा की बाबाचा? मावशीचा की आत्याचा? इकडे आपलंच निघालंय. माहिती चटकन आलो राजून. तुम्ही पाहिले हो नाही घेणं. बायकोची बॅग धरतो चालले. बायकोची बॅग धरू कुठे जायला लागते? बायको म्हणे मी चालली शिकलेले, तू ये बॅग घेऊ. बायकोची गुलाम होतात बाबू. हे बा कसा आलो तुला? क्या बात आहे बाबू? तुझ्या घरी जास्त फोन कोणाचा आहे, त्या आत्याचा की मावशीचा? बाबू तुझ्या घरी नाही, माई घरी येते. काय सांगतो? मावशी घरी आली की मा बाप चांगला राहते. राहते दाढी गिडी मिशी. ओके पोझिशन. बाबू तुझ्या घरात चालती कोणाची, आईची की बाबाची? पटकन कोणाची चालती, आईची की बाबाची? अबे पटकन पुस्तक देतो. खरं खरं सांग, शपथ घेऊन सांग. तुझ्या घरात चालती कोणाची, आईची की बाबाची? पटकन. खरंच पाहिजे बरं, पाहिजे बरं. याचा भाऊ आहे का इथं? उभा नाही रे. चुकावं लागेल. दोघंही भाऊ समोर आहे. कुठला काय ते? दोघंही भाऊ समोर आहे. त्याने वाटलं मालच पाठवून द्यावं, पण त्याला झोपा लागेल. बाबू तुझ्या घरात चालती कोणाची, आईची की बाबाची? पटकन. तुझ्या घरात पोरं आहे बाबू, हे की पुस्तक? बस खाली, बस खाली. माहिती आता माहिती दूर राहायचो. हमला व्हायची शक्यता आहे बाबा. क्या बात आहे. लहान लहान पोरं मला 4-5 पुस्तकं आणून बघतो. मला ते द्या लागतात. पोरं खरं कसं सांगा, भगतसिंग कोणासाठी गेलते मग? बघा देशासाठी. कोणासाठी म्हटलं होतं मी? आजचे पोट्टे देशीसाठी. तिसरं कारण निघाला आता आत्महत्येने. मी आत्महत्या करत नव्हतो. काय बोलू? कालपासून तिला फोन लावतो. पडत नाही. शेवटी SMS पाठवला, तिनं उत्तर दिलं नाही. आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. तुम अपनी मोहब्बत का इम्तिहान लेंगे, तेरे घर के सामने हम बंजान लेंगे. घरापाशी काय मरतं बुवाऱ्या. बाबा बाबा एवढा भाऊ मोसम भड गेलाय तो. तू मेरी जान है, तू मेरी फुफ्फुस है, फेफड़ा है, कलीज है. बाबू तू जेवढा चांगलं म्हणतो ना, तिने एवढी चांगली नसते ते. कटलरीत जाय एखादी फनियान आणि इचर तिचं डोकं. एवढ्या उभा व्हायला तिच्या डोक्यात. तू मेरी जान है, तेरे लिए मैं आगरे का ताजमहल
म्हणते त्याचं प्रेम पाहा लागते भाऊ कॉलेजात रसवंती असते एक पोरग बसते इकून पोरगी बसते इकून मधात टेबल समोर गिल्लास ग्लास समोर दोन नळ्या मागतात एकामेका इकडे पाहतात डोळ्यात डोळा नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो तुम बेटा की क्या होती है पूछो मेरे दिल से मन जाना हो गई असं स्वप्न रंगवत आहे तसं लगन म्हणून राहिलं बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है बहारो फूल बरसाओ मेरा काश्मीरहून आला बुवारा युद्ध लढून आला बहारो मेरा महबूब आया है मेरा महबूब हिच्या हातात ही 4-5 खांड्या भाऊ आणि हा रंग सोनच रंगवते बिल भरायच्या बाबतीत सगळ्यात पुढे हा पोरगोन पोरगी डोळ्यात डोळा एक घंटा बुवाला उठत नाही त्या खुर्चीवर तर बसवंती मालक पागल होऊन जाते म्हणजे तरी उठतात काय या भिरेकडे येऊन राहिलं पाहिलं की चालले कारण भाऊ ते शेजाऱ्याने भेटले स्वतःचे मायबाप तो दूर राहिले जसा शेजारी दिसते मग तो बैठ भारी त्याला गोळाला गोळा धरतात मिलके आसमान से गम की घटा छाई आई 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 तेरी याद आई 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 एवढी यादच आली तर पंक्तीत वाढायला ना ते नाहीये. पंक्तीत वाढायला पाहा लागते तुम्ही आजीबाई तुला जर जास्त फुल जेवण पाहिजे बुंदी पाहिजे तू म्हातारीत बसत नको तू जवान पोरीत बसत जा बुंदी येते जिलबी येते दही येते तू जर म्हातारीत बसली की बुंदी मेली पाहिजे जवान मोठे बुढी जर असली जवान पोरी की घेणं आजी बुंदी नाही नाही घेणं आजी बुंदी घेणं आजी थोडीशी बुंदी ती बुढी म्हणजे मारून टाकतं का आजी तू बाई हुशार राहायचा पोरणीला पंगत पाहा लागते भाऊ यायची मजा मग त्या रसवंतीत जातात डोळ्यात डोळा पोरगो काय म्हणते का ग आपलं लग्न होणार ना ते पोरगी म्हणते 100% आपलं लग्न होईल म्हणजे होईल मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही बापू तुझ्यासारखी 3 मातीत घातली तिनं पोरगो काय म्हणते तिने लवकर मेसेज करत जाय ग मला झोप येऊन जाते पोरगी काय म्हणते माझ्या घरी पाहुणे आले मला भांडे घासा लागले बाबू भांडेचं कारण नाही तुझ्यासारख्या तिघही समोर बोलली ते तू 14 फक्त गुड नाईट साठी ठेवला अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का यार नहीं लूट दिया तू मेरी जान है तू मेरी जान है पोरगी काय म्हणते मग त्याला खुश राहण्यासाठी पोरगी काय म्हणते त्याला खुश झालं पाहिजे म्हणून माझं हृदय म्हणजे मोबाईल आहे रे सोन्या तू त्यातलं सिम कार्ड आहे सिम कार्ड पोरं हुशार आहेत तू पोरगं काय म्हणते त्या पोरीले कागद एक विचारू काय तो मोबाईल डबल सिमचा तर नाही ना म्हणते इंतजारी नहीं करना इंतजार नहीं करना हे व्यक्तीला कमी घेत दादा बरं तिकडे फिल्ड काय तुमचं वय आहे का वय काय झाले वापरे काय प्रेम नाही करतील भाऊ पोरं वातावरणच तेवढं त्याच्यात लग्न नाही होऊन राहिले 35-25 चे होईल 2 टोळकं निघतात आताही फिरतो पोलीस नाही का उन्हाळ्याला कधी कुठे एकच गाणं आठवतो कोणतं इंडा यावं माझं नाव सागरीच्या उठाण्यात
दारू पीने को पैसा देवना लंबा होय बोलने की तुले पोरगी 35-35 होईलात ना पहिली जणांची रेंज गेली ना डिस्प्ले गेला मोबाईल येतात मोबाईल फोडला काही जणे ना पारुला पारुला कोणीच नाही तो बेकार काम होईला कोटे मंदिर बापू मला तुम्ही तर काय घेऊन राहिला तुम्ही 25 होईला लक्षात ठेव पोलीस नाहीत ना हो पागल झाले ना हो बेकार काम होईला याला काय कोणी गुन्हेगार आहे काय लोक महाराज पाशी जात असतील भाऊ आपल्या महाराज तुमच्यापाशी येत असतील काही जण महाराज मला पोरगी द्या उद्धव बाबा म्हणतील देवळ्या दारू सोड कोण देते मी तुले उद्धव बाबा म्हणतील तुले पोरगी भेटत नाही निर्विष्णीशी तर भेटते नाही तर तुले मारुतीबाजी सभा मंडप बांधून द्या येत जाते शनिवाऱ्या दिवशी लावत जातील तुले शेंदूर 70 पुरी होईलात मावशी 100 पोरं 30 पोट्टे कुट्टी धरले हल्ली कुंभमेळा प्रयागराज